ते संगीत वडिलांच्या साहेब शिक्षणाधिकारी साहेब आहे का तुम्ही? शिक्षणाधिकारी साहेब वर्ग 5 आहे, शिक्षक 4 आहे, त्याच्यात एक मुख्याध्यापक आहे. मुख्याध्यापक 15 दिवस सुट्टी रजेवर देतात. तुम्ही पाठवता मुख्याध्यापकाला रजेवर. काय करायचं आमच्या पोर आहे ना, एक महिना सुट्टीला तू हा नाही आता गेला ना ते. अरे आता गेलं तर प्रमोशन मी म्हणतो त्यांचं प्रमोशन हो, आम्हाला त्या प्रमोशनची काही गरज नाही. पण तुम्ही 4 शिक्षक आणि त्याच्यातही प्रमोशन 1 महिन्याची सुट्टी देता भाऊसाहेबांना, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये हे करत आहे. आमच्या गरीबाच्या पोरांनी शिकायचं की नाही शिकायचं? याच्यात राजकारण करता तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये. तुम्ही आले चौकशी केली का? एखाद्या केंद्र प्रमुखला तरी पाठवलं का साध्या चौकशीसाठी? ती बाई खुशीलाम मोबाईल पाहते आणि बिलकुल मुलांना काहीच शिकवत नाही. हा म्हणजे आमचं मुलाचं भवितव्य अंधारमय करत ठेवायचं आहे. तुमचा विचार आहे का? आमच्या मुलाचं भवितव्य अंधारात केलं पाहिजे, तुमचे गुलाम राहिले पाहिजे. शिक्षणाधिकारी शिक्षक द्या, व्हिडिओ साहेब शिक्षक द्या, व्हिडिओ साहेब शिक्षक द्या. आजची मुलं उद्याचं भविष्य, आजची मुलं. माझं नाव सौ अंजली गोपाल बोचरे. मी रोहण्याचे जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष आहे. आजपर्यंत आमच्या शाळेत 3 मॅडम आहेत आणि 2 सर, त्यापैकी 1 मुख्याध्यापक, 1 केंद्र प्रमुख. सध्याच्या स्थितीमध्ये 3 मॅडम आणि 1 सर आहेत. तर 1 सर जे आहेत ते 2 वर्ग सांभाळत आहे, 1 पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग. केंद्र प्रमुखाच्या बदल्यात समजा आम्हाला एका शिक्षकाची आवश्यकता आहे. ती आवश्यकता अशी आहे की पहिल्या वर्गाला शिक्षकच नाही आहे केंद्र प्रमुख झाल्यामुळे. तर आणि दुसरी जी आहे मागणी आमची ती सौ व्यवहारे मॅडम ह्या ज्या आहेत यांचं वर्गावर कंट्रोल नाही आहे. वर्गावर कंट्रोल नसून त्या मुलांना व्यवस्थित शिकवत नाही आहे. शिकवत नसल्यामुळे त्यांचं भवितव्य अंधारात राहते. त्याच्यासाठी आम्ही इथं पंचायत समिती खामगावमध्ये BDO साहेबांकडे आलेलो आहोत. पण अजूनसुद्धा त्यांनी आमच्या अगोदर आम्ही निवेदन दिलं होतं, पण त्याच्यावर अजूनसुद्धा त्यांनी काही म्हणजे कारवाई केली नाही आहे. अशी आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी आमची लवकरात लवकर शिक्षकांची मागणी पूर्ण 8 दिवसाच्या आत त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी. आणि तसेच आमची इमारतीचं कामही ढासळलेलं आहे, तेही काम त्यांनी पूर्ण करावं अशी मी त्यांना आमची विनंती आहे. तसेच त्यांनी आमच्या शाळेत पोषण आहारही द्यावा. 8 दिवस झाले आमच्या शाळेत आहार नाही आहे, म्हणजे संपलेला आहे असं सांगता येते, पण त्याच्या पुढचं समजा त्यांनी अजून काही सांगितलेलं नाही आहे आम्हाला. अशी माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी 8 दिवसाच्या आत आम्हाला शिक्षक द्यावा आणि एक्स्ट्राचे शिक्षक द्यावेत म्हणून. शिक्षक नाही दिल्यास काय करणार? आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत पंचायत समितीसमोर. त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी 8 दिवसाच्या आत. मी शेषराव बळीराम सावंग, माजी तंटामुक्ती अध्यक्ष व पालक रोहणा. मी या ठिकाणी अशा प्रकारे आलेला आहो की आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत यांना बरेच दिवसापासून कोणताही शिक्षक शिकवत नाही. जे व्यवहारे मॅडम आहेत हे कधीच शिकवत नाही, वर्गात फक्त मोबाईल चालतात. त्यामुळे आम्ही पालकवर्ग मुलांनी आम्हाला तक्रारी सांगितल्या की आमची मॅडम आम्हाला काहीच शिकवत नाही. मुलांची संख्या एकूण 158 आहे आणि वर्ग शिक्षक फक्त 4 आहेत. त्यात एका शिक्षकाचं प्रमोशन झाल्यामुळे आता 3च शिक्षक उरलेले आहेत. आणि या अशा अवस्थेमध्ये जे मुख्याध्यापक आहेत वराळे सर यांचीसुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी 1 महिन्याची सुट्टी मंजूर केलेली आहे. मग आमच्या मुलांनी शिकावं की ना शिकावं हा एक गंभीर प्रश्न आमच्या पालकवर्गापुढे उभा राहिलेला आहे. म्हणून आज आम्ही रोहणा गावामधून केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेला ताला ठोकून जे 5व्या वर्गातील मुलं आहेत यांना BDO साहेबांच्या कॅबिनमध्ये आणलं, आमची समस्या मांडली आणि त्यांना सांगितलं 8 दिवसाचा त्यांना अल्टिमेट दिलेला आहे की आमचा जे मागण्या आहेत त्या 8 दिवसात तुम्ही परिपूर्ण केल्या नाही तर आम्ही मुलासहित पालकवर्ग
तसेच शिक्षण समितीचे सभापती, ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी इथं मुलांना आणून शिक्षण अधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसणार आहोत. यांनी